येस गाईज, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला सगळ्यांना अ, अ, होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आय नो की एक दिवस आपण नंतर सेमीफायनलचा व्हिडिओ घेऊन येतोय. 2 दिवसापूर्वीच होळी झाली आहे, पण पुन्हा एकदा तुम्हाला होळीच्या खूप खूप येस. शुभेच्छा. आणि रिअली होळीच्या व्हेरी शुभेच्छा येस, माझ्याकडून पण. आणि रिअली व्हेरी सॉरी की आमचा लास्ट व्हिडिओ येऊ नाही शकला. जो आपला सुपर एटचा ॲक्च्युली इम्पॉर्टंट मॅच होती. आम्ही व्हिडिओ रेकॉर्ड पण केला होता, बट एका टेक्निकल रिझनमुळे आम्ही तो आणू नाही शकलो तुमच्यासमोर. त्यासाठी रिअली व्हेरी सॉरी. पण चैतन्य, मला असं वाटतं की आपण आजच्या मॅचबद्दल बोलण्याआधी मला असं वाटतंय की ते तू बोलला होतास तसं काही आहे का, की सबस्क्रिप्शन केलं नाही किंवा सबस्क्रायबर्स नाही आहेत म्हणून म्हणजे निषेध वगैरे असं काही आहे का? तसंच दिसतंय ऍक्च्युली. हां. मी म्हणजे जनरली आम्ही व्हिडिओच्या एंडला सबस्क्राईब करायला सांगतो, पण मी अ, आता सुरुवातच ह्याच्याने करतोय, की हे बघा पटकन सबस्क्राईब करून टाका. मी तुम्हाला म्हटलं तसं, येस, की प्लीज. आपल्याला 100चा आकडा पार करायचा आहे लवकरात लवकर. तर तुम्हाला पण इच्छा आहे ना, की बाबा हे नवीन होतकरू आहेत आणि काहीतरी करू पाहतायत क्रिकेट आणि येस. ॲनालिसिस आणि या विश्वात. तर जरा यांचंही चॅनल मॉनिटाईज होऊ दे. तर जरा थोडं तुम्ही हातभार लावला जरा तर तर येस. आम्हाला म्हणजे जरा घर चालेल आमचं. बाकी काही नाही. येस. आणि मराठीमध्ये विश्लेषण फार कमी ऐकायला मिळतं. सो येस. एक वेगळी संधी आहे तुमच्यासाठी सुद्धा. आणि आम्ही नवीन-नवीन प्रयोग करत राहणार आहोत. हे तर आता वर्ल्ड कपपासून आम्ही चॅनल सुरू केलाय. तर ऑफकोर्स जर्नी अगदी छोटा आहे आणि जसं-जसं आम्ही पुढे जाऊ तसं-तसं नवीन प्रयोग, नवीन-नवीन गोष्टी आणत जाऊ तुमच्यासाठी. आणि काय येस. माहिती कदाचित तुम्हाला कधीतरी कोणीतरी विशेष अ, कोणीतरी अतिथी पण मिळेल चॅनलवर भेटायला. यू नेव्हर नो. सो लवकर लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा. तुम्हाला काय आवडतंय, काय कसं वाटतंय हे सगळं कमेंटमध्ये सांगा. आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. काय रे, बोलवायचं का डॉक्टरला फिन ॲलनसाठी? काय ताप भरलाय, त्या पारा चढलाय, म्हणजे फणफणलाय तो. मला वाटलं मार्क्रमलाच भरला असेल. म्हणजे साऊथ आफ्रिका शेल शॉक्ड होती लिटरली. काय करावं कळतच नव्हतं आय थिंक. एक्झॅक्टली. आणि मला असं वाटतं की सगळ्यांची फेव्हरेट होती साऊथ आफ्रिका, राईट? म्हणजे मॅच सुरू हो, व्हायच्या आधी अरे कालपर्यंत सगळेजण हेच म्हणत होते. एक्झॅक्टली. मी तर म्हणजे आय वॉज शुअर की साऊथ आफ्रिका फायनलला येणार. हां. हां, म्हणजे येस, येस. मी आणि सुद्धा. येस, म्हणजे मला तर वाटत होतं तो वर्ल्ड कप जिंकतील बिकॉज दे वर इन सबलाईम फॉर्म. म्हणजे काही कुठलाही असं बोट दाखवून की इथे चुकतायत किंवा इथे कमी आहे असं काही वाटतच नव्हतं अजिबात आतापर्यंत. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. म्हणजे आपण बरेचदा हे बोललो किंवा इतर चॅनल्सवर आणि इतर एनालिसिस ज्यांनी केलंय, त्यांच्याकडून पण हेच कळत होतं, दिसत होतं. आणि ते बोलायची काय गरज आहे, की एक्झॅक्टली. ते माझ्या मते मागचा T20 वर्ल्ड कप हरल्याच्या रागात खेळत होते. रागात. आणि ते लिटरली त्या म्हणजे खरंच तो राग दिसत होता किंवा ते एक पॅशन दिसत होतं, की आमचा ना थोडक्यासाठी वर्ल्ड कप गेला, नाहीतर आम्ही डिझर्व्ह करत होतो. ह्या येस, या नक्कीच. पॅटर्नमध्ये ते खेळत होते. आणि सगळ्यांनाच वाटलं होतं, की साऊथ आफ्रिका येणार. म्हणजे ते आता तो चोकर्स हा टॅग त्यांच्यावर ते नाही ठेवणार किंवा ते काढून टाकतील आणि तसं काही होणार नाही. येस. बट शॉकिंग. पण मी अगेन चोकर नाही म्हणणार. पण ते म्हणतात ना, की अरे नाही. जसं आपल्याही बाबतीत झालं होतं वन डे हां. वर्ल्ड कपच्या बाबतीत 2019ला, एक्झॅक्टली. की तो एक दिवस एक्झॅक्टली. खराब यायचा होता आणि ती नेमकी फायनल खराब होती. गेला. येस, बरोबर. आणि आज तर जोकर म्हणण्यात काही पॉइंटच नाही. न्यूझीलंडनी त्यांना चान्सच दिला नाही कुठे, हां, की म्हणजे ते म्हणजे ते कुठेतरी जिंकायच्या पोझिशनमध्ये येऊन चोक करतील. ते दे वर नेव्हर इन पोझिशन टू विन द मॅच. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. आणि हां. सुरुवातीला तरी मला वाटलं होतं, म्हणजे आता आता आपण हे बोलू शकतोय बिकॉज आपण दोन्ही इनिंगचं बघितल्यानंतर बोलतोय. पण एक्झॅक्टली. पहिली इनिंग बघितल्यानंतर खेळताना आणि खेळून झाल्यावर तुझं काय मत होतं किंवा तुला काय वाटलं? ॲक्चुअली म्हणजे
साऊथ आफ्रिका ज्या पोझिशनला होती, आय थिंक किती विकेट गेल्या होत्या त्यांच्या, 4 का 5 आय गेस विकेट 5 गेले होते विकेट, 77 ला. 5 विकेट गेले होते 77 ला. सो त्यानंतर एवढे स्कोर करणं इज कमेंडेबल. आणि यान्सन Exactly. तो खूपच अंडररेटेड ऑलराऊंडर आहे असं मला वाटतं. राईट. म्हणजे तो जो काय बॉल फिरवू शकतो ना, इव्हन आता टेस्ट सिरीज मध्ये आपल्याला त्यांनी हाणून मारलाय ना, ही इज व्हेरी व्हेरी अंडररेटेड ऑलराऊंडर. येस खूप येस येस चांगला ऑलराऊंडर. येस. सो त्याच्यामुळे ते पोहोचले तिथपर्यंत. पण 169 सुद्धा मला कमीच वाटत होता, कारण याच ग्राउंडवर आपली मॅच झाली होती वेस्ट इंडिजची परवा. बरोबर बरोबर. आणि तेव्हा वेस्ट इंडिजचे 195 सुद्धा कमी पडले होते. आणि 169 फर्स्ट इनिंग मध्ये होते. बरोबर, सेकंड बरोबर. इनिंग मध्ये परत बॉलरना ड्यू येणार, ड्यूमुळे अजून बरोबर बरोबर. चान्स Chase मिळणार, थोडं रन्स सोपं करायचा. होणार. हा, सो तो एक 15-20 रनचा कव्हर पण त्यांना पाहिजे होता, तो पण त्यांच्याकडे नव्हता. सो राईट. आय थिंक ते कमीच होते. आय थिंक एक 30 रन तरी कमीच होते साऊथ आफ्रिकेच्या, राईट राईट. असं मला वाटतं. आणि नंतर तर म्हणजे खाऊनच टाकलं हा न्यूझीलंड. हा हा. नाही पण It's- म्हणजे माझं मत थोडस म्हणजे अगदी सिमिलर नाही, पण मला असं वाटलं होतं की ठीक आहे, म्हणजे आता वेस्ट इंडिजला म्हणजे वेस्ट इंडिजने 190 प्लस स्कोर केला होता, 195 196. आणि साऊथ आफ्रिकेने म्हणजे ते जेमतेम 170 पर्यंत पोचले. म्हणजे इव्हन 77ला 5 विकेट असतानाही ऑलमोस्ट 100 रन वरती म्हणजे मारल्या त्यांनी. हो हो. नेलं 170 पर्यंत. हे तर कौतुकाची गोष्ट होती. म्हणजे मार्को यान्सन आणि स्टब्सने जे काही खेळले ते आज दुसरं कोणीच म्हणजे नव्हतं. म्हणजे आले गेले असंच सगळं चाललं होतं. पण हा बोल. सिमिलर थोडस वाटलं मला की आपल्या वर्सेस पण साऊथ आफ्रिका अशीच 20ला 3 वगैरे होती, आणि मग नंतर मिलर आणि स्टब्सने त्यांना पुढे नेलं. तसंच आज पण त्यांचे मिडल ऑर्डर हे झाले. हा, म्हणजे कोलॅप्स झाली. पण तुला माहितीये का, मला असं वाटलं होतं की वेस्ट इंडिज आणि साऊथ आफ्रिका ह्या दोन वेगवेगळ्या टीम आहेत, आणि रन्स ठीक आहे वेगळे आहेत, पण साऊथ आफ्रिकेकडे ती बॉलिंग आहे, ती लिथल बॉलिंग आहे त्यांचे. बरोबर. हा, त्यामुळे मला असं वाटलं होतं की इतकं पण इझी नसेल न्यूझीलंडसाठी. ठीक आहे, म्हणजे स्कोर थोडा म्हणजे 10-15 रन कमी झालाय, पण म्हणजे तापाने फणफणूनच प्लेयर येईल आणि असं काहीतरी वेड्यासारखं खेळेल तर नव्हतं वाटलं. नाही, तुझं एकदम म्हणणं बरोबर आहे. म्हणजे आय अग्री की 169 खूप कमी स्कोर होता त्या पिच साठी, पण एवढ्या इझिली न्यूझीलंडनी करणं अपेक्षित नव्हतं. ऍटलीस्ट सेकंड लास्ट ओव्हरला किंवा फार तर लास्ट ओव्हरला असं येऊन करतील न्यूझीलंड, असं मला वाटलं होतं. पण इथे म्हणजे मी बघत होतो, अरे 54 बॉलमध्ये त्यांना काहीतरी 33 हवे होते, आणि आय थिंक 40 बॉलमध्ये संपली मॅच. 40 बॉल राहिले होते शेवटचे का 43 बॉल. 43 बॉल राहिले शेवटचे. 11 बॉलमध्ये पुढचं त्यांनी 11 बॉलमध्ये 33 रन त्यांनी मारले शेवटचे. म्हणजे मुळातच 33 बॉलमध्ये सेंचुरी मारली काय हे. एक्झॅक्टली. मला आठवतं, मी मागच्या आपल्या मॅचला आपण विश्लेषण करत होतो तेव्हा वेस्ट इंडिजचा कॅप्टन शेहोप त्यांनी 33 बॉलमध्ये 32 केले म्हणून आपण बोलत होतो. एक्झॅक्टली त्याच ग्राउंडवर. एक्झॅक्टली. आणि आज यांनी म्हणजे इट इज जस्ट अनबिलिव्हेबल. हा माझ्या मते म्हणजे फास्टेस्ट आहे का हा स्कोर? वर्ल्ड कप मधला फास्टेस्ट. ओव्हरऑल नाहीये का? ओव्हरऑल नाहीये. तू ओव्हरऑल सर्च करायला गेलास ना तर खूपच एम्बॅरेसिंग माहिती तुला मिळेल, म्हणजे थोडीफार अशी की हा जो रेकॉर्ड आहे फास्टेस्ट T20 100चा, हे बघ मी पाहिलं ते साहिल चौहान म्हणून त्याचं नाव आहे, इस्टोनियाचा प्लेअर आहे. नाही, पण इंटरनॅशनल मॅचेस मध्ये इस्टोनिया इज इंटरनॅशनल टीम, राईट? नाही तसं नाही, म्हणजे त्यांनी त्याच्या डोमेस्टिक मॅचेस मध्ये केल्यात का? नाही T20I मध्ये इस्टोनियानी सायप्रस विरुद्ध 27 बॉलमध्ये 100 रन केले. आणि ऍक्च्युली पुढचे पण जे रेकॉर्ड्स आहेत ना त्याच्यानंतर, की चल म्हणू ठीक आहे असोसिएट नेशनची टीम आहे, पण पुढचे पण रेकॉर्ड असेच आहेत. म्हणजे 29 बॉलमध्ये सेंचुरी मारलेला मोहम्मद फहाद
तो पण टर्कीचा आहे. नंतर अरे बापरे. 33 बॉलमध्ये नंतरचा रेकॉर्ड आहे आय गेस जो ह्याचा आहे, नमिबियाचा आहे. तर नमिबिया तरी वर्ल्ड कपला खेळत होती. पण हा पण म्हणजे स्टिल म्हणजे अशा म्हणजे आपण म्हणू शकतो की टेस्ट प्लेइंग नेशन मध्ये तरी नाही फिन आपला हा फिन ॲलनच आहे की फिन तो ॲलन फास्टेस्ट आहे. फास्ट असं म्हणू शकतो. हो. बापरे, काय बोलू अरे मी त्याच्याविषयी. 8-6 आणि 10-4 येस. इथेच संपता रे. अरे म्हणजे एकदा तो सुरुवातीला आय थिंक सायफर्ट ह्याच्यावर होता, म्हणजे पेडेस्टलवर होता तो, त्या ह्यानी मारत होता आणि नंतर ह्याला फार स्ट्राईक मिळत नव्हती. सो ह्याला जी मिळत होती त्याच्यात तो चांगला खेळत होता. म्हणजे मी पाहिला आय थिंक 16 बॉल काहीतरी 44 होता त्याचा स्कोर. अरे नाही, तू हा. आता त्याचं काही बघू नाही शकत रे आपण, काय कधी किती कशावर किती स्कोर नाही. मुळात तिथेच संपतं. म्हणजे तो पहिल्याच पासून असा खेळत होता असं मला म्हणायचं. म्हणजे सुरुवात सायफर्टने केली, पण तो पहिल्यापासून असा खेळत होता. फक्त पहिल्यांदा त्याला फार स्ट्राईक मिळत नव्हता. सो तो Exactly. तो फक्त 33च बॉल खेळू शकला. ऑल्दो न्यूझीलंडनी फक्त 77च बॉल खेळलेत. सो ठीक आहे. म्हणजे बघायला गेलं तर म्हणजे टीम सायफर्ट सुद्धा खूप चांगलं खेळलाय. 33 बॉल मध्ये 58, हो. तोही 33च बॉल खेळलाय आणि त्याने Exactly. 58 केलेत, विच इज 175च्या स्ट्राईक रेटने. हे अजिबात वाईट नाहीये, पण आपण अजिबात बरोबर. बोलतच नाही आहोत त्याच्याविषयी की तोही चांगलाच खेळला. एक्झॅक्टली. म्हणजे पहिली विकेट मी, कितीला गेली? 117ला. पहिली म्हणजे एकच गेली. हो, एकच एक गेली. एक्झॅक्टली. तो फिन ॲलन पोस्ट मॅच प्रेझेंटेशन म्हणजे मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशन मध्ये म्हणाला की त्यांनी सुरुवात केली म्हणून म्हणजे मी पण बिंदास झालो आणि मारायला लागलो, पण नंतर तो एवढा बिंदासपणा वाढला हा, की काय. जरा म्हणजे माझ्या मते फिजिओला बोलवायला लागले असेल लाडात की आला. अरे थांबवा याला, थांबवा. तो नंतर पण खेळतच होता. म्हणजे- माझ्या मते सगळे निघून गेले होते. त्याला कळलं रे मॅच असेल, संपली. बॉल टाकायला. माझा भाऊ म्हणाला की न्यूझीलंडला कोणी सांगितलं नाही की सेमीफायनलला नेट रन रेटचा काय उपयोग नसतो. हा, खरंय. नाही पण आपण एक काम करूया, आपण पटकन मेन स्कोर कार्ड आणि जी बॅटिंग बॉलिंगचे स्कोर कार्ड आहेत Yes. ते पटकन आणूया. कारण टेक्निकली ना हे घ्या, हे आपलं स्कोर कार्ड आहे. साऊथ आफ्रिकेने 169 केले, त्यांच्या 8 विकेट गेल्या. न्यूझीलंडने त्यांची इज्जत काढली आणि 9 विकेटने जिंकले 43 बॉल राखून. आणि ही साऊथ आफ्रिकेची बॅटिंगचं स्कोर कार्ड. मी कोणाचेच रन नाही वाचून दाखवत, कारण तसं काहीच घडलेलं नाही. एकटा मार्को यान्सन सोडला आणि थोडाफार ट्रिस्टन सब्स आणि त्यांचं जरा ती पार्टनरशिप झाली. अदरवाईज सगळे फक्त हजेरी लावून गेले. बॉलिंगचं स्कोर कार्ड दाखवतो न्यूझीलंडचा, ज्याच्यावर आपण येऊया नंतर. पण आता बॉलिंग स्कोर कार्ड बघून घ्या पटापट. मॅट हेनरी, कोल मॅकॉनची, ज्याने ॲक्च्युली खूपच चांगली ओव्हर टाकली. एकच ओव्हर टाकली पण 2 विकेट घेतली. हो ना. येऊया आपण त्या बॉलिंगवर पण बोलूया. लॉकी फर्ग्युसन, त्याने पण 4 ओव्हर टाकल्यात. म्हणजे 7.25च्या इकॉनॉमीने 1 विकेट घेतली आहे. जिमी निशम, त्याने पण 1 विकेट घेतली आहे. आणि रचिन रवींद्र, त्याने 4 ओव्हर कंप्लीट केले आहेत आणि त्यानेही 2 विकेट घेतल्यात, तेही 7.25च्या इकॉनॉमीमध्ये. लेट्स क्विकली गो टू न्यूझीलंड स्कोर कार्ड. खूप छोटंसं स्कोर कार्ड आहे, कारण याच्यात काही विकेटच गेले नाही. एकच विकेट गेली टीम सायफर्टची, तेही म्हणजे ती विकेट गेली असती काय नसती काय, अशा वेळेला गेली की त्याचा काही उपयोग नव्हता. लेट्स कम बॅक टू बॉलिंग. तर साऊथ आफ्रिकेची बॉलिंग जर तुम्ही बघितली तर सगळ्यांनाच धुतलाय. कगिसो रबाडाच काय तो ते 9.3च्या इकॉनॉमीने, आणि त्यालाच ती 1 विकेट जी काही मिळाली ती, बाकी कोणालाच सोडला नाही. म्हणजे सगळ्यांनाच धुतलाय. सो हां, आता आपण येऊया न्यूझीलंडच्या बॉलिंगवर.
तुझं काय मत आहे? तुला काय वाटतंय की कशी होती बॉलिंग? आणि त्याला जोडून हां. पुढचा प्रश्न की आता फायनलच्या मॅचसाठी कशी तयारी त्यांची असणार आहे आणि अपोनंटची होती? म्हणजे ऑफकोर्स आता आपण हे प्रेडिक्ट करतोय की इंडिया कदाचित फायनल येईल आणि आपण लेट्स होप फॉर द येस. बेस्ट. तर जर इंडिया फायनलला येते तर न्यूझीलंडची आजची बॉलिंग आणि आपल्या बरोबर असणारा इक्वेशन कसं तू बघतोयस? तुला काय वाटतं? मला ना या वर्ल्ड कप मध्ये सुरू झाल्यापासून एक सरप्राईज मिळालंय की लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑफ स्पिनरला खेळू शकत नाही. म्हणजे मला हे कळतच नाही. आज पण त्या मॅकॉन्चीनी एक ओव्हर टाकून दोन्ही लेफ्ट हँडरना आउट केलं एक्झॅक्टली. आणि त्याला आणलं का त्याला बिकॉज तो ऑफ स्पिनर आहे आणि येस लेफ्ट हँडर येस अपरेंटली खेळू शकत नाही त्याला. इट इज व्हेरी फॅसिनेटिंग. म्हणजे याच्या आधी मी हे एवढ्या सक्सेसफुल यांनी पाहिलं नव्हतं की लेफ्ट हँडेड आहे तर चला आपण ऑफ स्पिनरला आणूया विकेट काढूया. सॉरी तुला मध्येच एक छोटासा पॉज हा. करतो. लेफ्ट हँडर तुला अशी कुठली टीम माहिती आहे का की ज्याच्यात भरपूर लेफ्ट हँडर्स आहेत की ज्याच्या आपली विरुद्ध टीम. की ज्याच्या विरुद्ध हे चालू शकतं? अरे आपल्या वर्सेस तर वापरतातच पण आय थिंक कोणाचे अजून आय थिंक पाकिस्तानची सुद्धा टीम आहे त्यांच्यात पण लेफ्ट हँडेड आहेत. सो त्यांच्या वर्सेस पण वापरलेले आहेत. नाही पण आणि आपल्या इन ह्याच्यात तर जनरल हे भरलेलेच आहेत. नवीनच कळलं आणि आय एम शुअर IPL ला पण लोक आता वापरतील नाही ही पण गोष्ट. पण ह्याच्यात पिचेसचा पण हे म्हणजे एक रोल आहे ना. आता विकेट आणि जी हो. पिच आहे ते IPL ला असं नसतं. IPL ला बॅटिंग पिचच बनवतात मोस्टली. सगळेच बनवतात असं नाही पण मोस्टली IPL बरोबर ला आहे. 200 रन होतात अगदी इझिली अशा पिचेस. पण मला सांग आज तुला काय वाटलं पिचवर? कुठल्या इनिंगचं पिच खरं होतं? अरे हे असं सांगता येणं खूपच कठीण आहे रे. कारण एक्झॅक्टली. हा. सो आजच्या पिचचा काय अंदाजच लागला नाही मला एकतर काय होतं ते. पण हा, म्हणजे हे मी म्हणू शकतो की साऊथ आफ्रिकाची ओपनिंग जो काय पहिले हे 3 प्लेयर्स आहेत हा. ते अजिबातच फॉर्म मध्ये नाहीत. मार्क्रम खेळून गेला मध्ये 2-3 मॅचेस पण अदरवाईज क्विंटन डिकॉक जो आय थिंक रिटायरमेंट नंतर परत आला बरोबर. T20 वर्ल्ड कप साठी तो आणि रिकल्टन दोघही फ्लॉप आहेत या वर्ल्ड कपला. टोटल फ्लॉप आहेत. हे पण तू मार्क्रमला आणि- काय बोलू नाही शकत. आज त्याच्यामुळे इंडिया सेमीफायनलला आहे एवढं लक्षात ठेव. वेस्ट इंडिजच्या That is true. अगेन्स्ट जे काय तो खेळलाय ते जर तो नसता बरोबर. खेळला आणि तो जर त्या दिवशी फ्लॉप झाला असता तर आपला फ्लॉप गेम होता. You are right. एनिवे पण मार्क्रम एकटा थोडाफार खेळलाय पण बाकीचे दोघं फेल गेले आणि खूप फ्रिक्वेंटली असं झालंय की त्यांची मिडल ऑर्डर म्हणजे ब्रेविस, मिलर नंतर स्टब्स यांनी त्यांना बाहेर काढलेलं आहे त्यातून. राईट. हा. सो आणि ते न्यूझीलंडनी खूप चांगली बॉलिंग केली सुरुवातीला. येस. अर्थात मकॉन्चीनी 2 विकेट काढल्या. नंतर हेनरीनी पण आय थिंक कोणाची विकेट काढली बरं? नाही हेनरीनी ऍक्च्युली चांगली बॉलिंग टाकली पण असं फार नंतर विकेट मिळालं त्याला. राईट. पण न्यूझीलंडनी 2 कॅचेस सोडले Oh, आणि right. सोपे कॅचेस. म्हणजे एक तर फिलिप्सनी सोडला. मला शॉकच झालं. हो एक्झॅक्ट. फिलिप्स कॅच वगैरे सोडू शकतो. मिलरचा कॅच सोडला पण ते दोन्ही कॅचेस अजिबात त्यांना कॉस्टली झाले नाहीत आणि बेसिकली न्यूझीलंडनी खूप चांगली बॉलिंग टाकली. त्यामुळे चुका सुद्धा समहाऊ त्यांना काही फार इम्पॅक्ट झाला नाही. चुकांचं नुकसान झालं नाही. राईट. तू मगाशी मला विचारलंस ना तर त्याचं मला असं वाटतं की साऊथ आफ्रिका हे अहमदाबादच्या पिचच्या हिशोबाने खेळायला आले होते की आपल्याला फायनल खेळायची तिथे असं पिच असणार आहे तर आपण जरा असं म्हणजे प्रॉपर सुरुवात करू मग नंतर हिटिंग चालू करू वगैरे वगैरे असं काहीतरी त्यांच्या डोक्यात होतं वाटतं. आणि न्यूझीलंड हे बायलॅटरलच्या हिशोबाने आले होते की इंडिया आणि न्यूझीलंडची जी काय बायलॅटरल सिरीज झाली. मला आय गेस आठवतंय की आपण जेव्हा पहिल्या व्हिडिओमध्ये हे प्रेडिक्शन केलं होतं आणि की कुठल्या 4 टीम असतील आणि कोण असेल तेव्हा मी हेच रिझन दिलं होतं की ठीक आहे पिचेस बॅटिंगच्या होत्या वगैरे वगैरे सगळं मान्य पण त्यांना ना म्हणजे
नाही म्हटलं तरी त्यांना प्रॅक्टिस मिळाली. अगदी तोंडावर, वर्ल्ड कप हो, हो. तोंडावर असताना त्यांना प्रॅक्टिस मिळाली. हां, ठीक आहे, नक्कीच. त्यांनीही ग्रुप स्टेजमध्ये तीच माती खाल्ली, जी इंडियाने सुद्धा खाल्ली, की बॅटिंग पिचवरून एकदम असं म्हणजे एकदम विकेट चेंज झाल्या आणि एकदम त्यांनाही तो काय म्हणता येईल, तो अंदाज यायला थोडासा वेळ लागला. पण वेळ लागला. बरोबर. पण त्यांनीही आज ती ताकद दाखवून दिली, जी त्यांनी म्हणजे बायलॅटरलला दाखवली होती. आणि बायलॅटरलला माझ्या मते फिन ॲलन आणि टीम सायफर्ट नव्हतेच. एकाच मॅचला आय गेस टीम सायफर्ट आला होता, राईट? सायफर्ड आला होता, तेही एकाच पण मॅचला आला ॲलन होता. नव्हता आय थिंक. हां. ॲलन आय थिंक इंजर्ड होता. एक्झॅक्टली. म्हणजे हां. ते नसताना, ते दोघं नसताना पण न्यूझीलंड बऱ्यापैकी 200 क्रॉस करत होती. म्हणजे हरत हो, होती, हो. पण तरी ते 200 क्रॉस करत होते. सो बरोबर. हे दोघं आल्यावर तर ह्यांनी म्हणजे आडवा तिडवाच घेतलाय. येस. आज म्हणजे साऊथ आफ्रिका ला चान्सच काय मिळाला. पण ना मला असं वाटतं ना, दिस इज लाईक तू म्हणालास तसंच आहे ते. म्हणजे एक सडलेला दाणा होता तो फक्त आजचा. हां. कारण आय डोंट थिंक साऊथ आफ्रिका एवढी वाईट टीम आहे. नाही, नक्कीच नाही रे. म्हणजे आणि एक्झॅक्टली. आणि चल मी तेच परत एकदा तेच म्हणतो, की साऊथ आफ्रिकेची चल बॅटिंग गडबडली किंवा जरा अशी झाली, कोलॅप्स झाली, तरी सुद्धा साऊथ आफ्रिकेची बॉलिंग एवढी खराब नाहीये की एक्झॅक्टली. तुम्हाला एक विकेट म्हणजे नाही मिळत आहे. नाही, ते सॉर्ट ऑफ असं हे झालं, म्हणजे काय म्हणतात त्याला, संसर्ग झाल्यासारखं झालं, की सुरुवातच घाण झाली आणि त्यानंतर सगळंच म्हणजे खांदे गाळल्यासारखंच झालं हा त्यांना, हा असं हा मग सॉर्ट माझ्या ऑफ. मते हां. पॉवर प्ले नंतर संपला होता विषय. हो. कारण अरे मुळात 80 मारले आय थिंक हा पॉवर प्लेला. अं, आपण बघूया स्टॅट्स. हो, 84 मारले हा पॉवर प्लेला. एक्झॅक्टली संपला होता तिथेच विषय. हां. म्हणजे आधीच तुमचे आणि 170 साऊथ आफ्रिकेने एक्झॅक्टली उलटे मारलेत 48. सो आधीच 170, त्याच्यात तुमचे 84 जर 6 हो. ओव्हरमध्येच होत असतील तर मग पुढे काय, मग तो संपला होता विषय. कशाला खेळायचं. हा, मग त्याच्यानंतर काही Exactly. उरलंच नव्हतं. ठीक आहे, आज तसं बघायला गेलं तर फक्त बॉलला सुजवणं एवढंच काय ते काम केलंय त्या आय फिन स्वेअर. ॲलनने. अरे एक पाहिलं मी बॉलला सुजवणं, मला बॉलवरनं आठवलं हे, की बॉल सगळे असे आउट ऑफ ग्राउंडच जात होते. आय थिंक एकदा का दोनदा का तीनदा अंपायर आला नवीन बॉल घेऊन, की बॉल मिळत नाहीये ते बघायला. आणि एक विचित्र गोष्ट पाहिली मी. हा एकच विकेट गेली न्यूझीलंडची, पण त्या विकेट जी रबाडाने काढली, बोल्ड गेला ना, बरोबर. जी तुझी ती लाइटनिंग बेल आहे, ती ऑलमोस्ट बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचली होती मागे. ओ इज इट? हा, मी हो, बघितलं नाही. एवढ्या मागे गेली होती. हा, एवढ्या मागे पोहोचली होती ती. आय डोंट नो काय स्पीडनी तो बॉल टाकला होता, पण अच्छा, म्हणजे आज सगळंच बाउंड्रीच्या बाहेर जात होतं. येस. म्हणजे सेकंड इनिंगला बेल्स पण बाहेर जात होत्या. म्हणजे न्यूझीलंडचं म्हणणं होतं आज तुम्ही विकेट घेतली तरी पण ते बाहेर जाणार. येस. ते पण पटकन बाहेर गेले त्यामुळे ग्राउंड मधून. हा, साऊथ आफ्रिका पण पटकन गेली. चला, तर आता आपण वळूया आपल्या येत्या मॅच कडे. उद्या जी भव्य मॅच आहे, इंग्लंड वर्सेस इंडिया. तुला काय वाटतंय की काय होणार आहे, कसं होणार आहे? ही ना वर्ल्ड कप T20 वर्ल्ड कप मधलीच एक बायलॅटरल सिरीज आहे. म्हणजे 2022च्या वर्ल्ड कपच्या सेमीफायनलला आपण इंग्लंडची खेळलो. इंग्लंडने आपल्याला 10 विकेटनी हरवलं. बरोबर. 2024च्या वर्ल्ड कपला आपण इंग्लंडला व्यवस्थित हरवलं. म्हणजे मला आठवत नाही किती विकेट्सनी का रन्सनी हरवलं, पण फारच एकदम व्यवस्थित हरवलं होतं. आणि आता ही मॅच, सो इट्स डिसायडर सॉर्ट ऑफ. आणि कोइन्सिडेंटली आपण परत सेमीफायनलला इंग्लंडची खेळतो पुन्हा एकदा. येस. तुला काय वाटतंय की कोण एक्स फॅक्टर असणार आहे इंग्लंड कडून किंवा इंडियाकडून, दोन्ही टीम कडून? मला वाटतं ना इंग्लंड कडून त्यांचा स्पिनर्स एक्स फॅक्टर असणार आहेत. कारण
कन्सिडरिंग आपला रेकॉर्ड अगेन्स्ट स्पिनर फार काही ग्रेट नाहीये आणि त्यांचे स्पिनर खूप ऍक्च्युली इफेक्टिव्ह आहेत. विल जॅक्स, आदिल रशीद थोडा अनइवन आहे, मार खातो कधी कधी, चांगली एकदम टाकतो. पण विल जॅक्स ऍज अ ऑलराऊंडर खूपच सक्सेसफुल आहे या वर्ल्ड कपच्या एडिशनला. राईट. म्हणजे त्यांनी ऍक्च्युली 3 का 4 वेळा मॅन ऑफ द मॅच झालाय तो आतापर्यंत, 6 मॅचेस मध्ये, 6 का 7 मॅचेस. राईट. सो ही कॅन बी अ एक्स फॅक्टर असं मला वाटतं अगेन. सो आपण स्पिनर्सला व्यवस्थित खेळलो तर मला वाटत नाही की खूप जास्त त्यांची बॉलिंग मध्ये थ्रेट आहे त्यांच्या बॉलिंग मध्ये. राईट. आणि आय होप सॉल्ट आणि बटलरचा फॉर्म तसाच राहील जसा आता आहे. बाबा बटलर आणि वानखेडे काहीतरी होतं त्याला वानखेडे ताब्यावर, मला माहित नाही. येस, पण म्हणजे हे मी I know. 2-3दा ऑब्झर्व केलंय. आणि एकदा तर मी तर मॅच बघायला हे ग्राउंडवर म्हणजे- पण होतो वानखेडेला, आणि मला असं झालेलं की मी का आलो या मॅचला. रिव्हेंज आहे तो, रिव्हेंज. हो. मुंबईकडे होता बटलर आधी, आणि मुंबई जसे चांगल्या प्लेयरना सोडून देते नेहमी, तसं मुंबईनी बटलरला सोडून दिलं होतं. आणि काहीतरी त्याचा काहीतरी बहुतेक नीताताईंचं काहीतरी त्याला- देणं राहिलंय, कुठला तरी चेक बाउन्स झालाय किंवा काहीतरी कुठला तरी त्याचा EMI बाकी आहे. नाही तर मला रिलीज केलं ना, घ्या आता, असं झालं होतं ते. आणि ऑफकोर्स उद्या सेमीफायनल आहे आणि वानखेडेला मॅच नीताताई येण्याचे चान्सेस खूप आहेत. किंवा त्यांना तो दाखवतोय की बघा तुम्ही कोणाला सोडलत, बघा तुम्ही अजूनही मला घेऊ शकता, तुम्ही माझ्यावर हे म्हणजे लावू शकता, बोली लावू शकता आणि विकत घेऊ शकता, मी कॅलिबरचा प्लेअर आहे. मला MI मध्ये घ्या, या संघटनेमध्ये त्याला यायचं. येस. म्हणजे MI वरनं मला आठवलं की आपल्याला खूप मोठा ऍडव्हान्टेज आहे इंडियाला. आपले MI चे बरेच प्लेयर्स आपल्या टीम मध्ये, हार्दिक पांड्या आहे, सूर्यकुमार यादव आहे, तिलक वर्मा आहे, बुमराह आहे, मुंबईचा एक्स प्लेअर ईशान किशन आहे. हे बघ चैतन्य, लेट्स बी ऑनेस्ट, तुलाही माहितीये, आपल्या फॅन्स नाही माहितीये, याचा काहीही उपयोग नाही. आपल्या वानखेडे हे होमग्राऊंड असल्याचा आणि आपले मुंबई इंडियन्सचे प्लेयर असण्याचा कधीच फायदा घेतलेला मी तर बघितलेला नाहीये. जेव्हा मी असं समजतो की वानखेडेला मॅच आहे, अर्धे तर प्लेयर्स तर सगळे MI चे, आता तर काय होमग्राऊंडच आपलं, तिथेच बरोबर ते माती खातात. बरोबर. पण मला मुंबईच्या क्राऊड बद्दल एक बोलायचंय. मुंबईचे जे प्रेक्षक आहेत ना, ते एकदम ऑसम आहेत. म्हणजे वेनेवर यू विल हॅव इंडिया मॅच देअर, ते काय ऍटमॉस्फिअर असतं ना, इट्स जस्ट अमेझिंग, थ्रिलिंगच असतं, नो डाऊट. एक्झॅक्टली. सो आपल्याकडे 1-2 प्लेयर जास्तीच आहेत त्यांच्या 11च्या विरोधात. मी तर सगळ्या प्रेक्षकांना, जे मॅच बघायला वानखेडेला जाणार आहेत, जे आमचा व्हिडिओ बघतायत, त्यांना मी जरूर सांगेन, थोडंसं सभ्य भाषेत पण इंग्लंडच्या प्लेयर्सना कळेल त्या भाषेत तुम्ही बिनधास्त खेचा त्यांची. जर असे बाउंड्री लाईनला असतील ना तर अजिबात सोडू नका. तर म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचू दे जे काय पोचायचे ते, बिनधास्त डिस्ट्रॅक्ट करा. पण टू बी म्हणजे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे ना, त्यांच्याकडनं विल जॅक्स मला वाटतं, पण आपल्याकडनं मला वाटतं ईशान किशनला खूप मोठा चान्स आहे ऍक्च्युली. तो म्हणजे असं तू म्हणालास तसं काही फार फायदा होत नाही आपल्याला, पण तो या ग्राउंडवर बऱ्याचदा खेळलाय मुंबईचा प्लेअर म्हणून, आणि चांगला खेळलाय. आणि इव्हन तिलक वर्मा सुद्धा आता चांगल्या फॉर्म मध्ये आलाय, जरा 2 मॅचेस झाले तो परत. आणि आय थिंक तो त्याच पोझिशनला यावा, सूर्यकुमारनी आधी यावं आणि नंतर जेव्हा वेळ येईल तेव्हा तिलक वर्मानी यावं, कारण तो त्या पोझिशन साठी बेस्ट आहे आता तरी. आणि माझी अशी इच्छा आहे, मला माहित नाही की तो असेल की नाही एक्स फॅक्टर, पण माझी खरंच खूप इच्छा आहे की सूर्यकुमारने चालावं. बिकॉज आय नो अभिषेक शर्मा बद्दल सगळे म्हणतायत किंवा थांबलेत की तो कधी येणार आहे वगैरे वगैरे. तो येईल तेव्हा येईल,
पण आपण बघितलंय की तो जरी 0वर आउट झाला तरी सुद्धा इंडियाच्या बॅटिंग लाईनअपमध्ये एवढी कॅपॅसिटी नक्की आहे की तरी सुद्धा ते 200-250 Yes. रन करतात. नक्कीच. आणि हे आपण सगळ्यांनी बघितलंय की अगदी पार म्हणजे आता रिंकू सिंग असेल नसेल माहित नाही, पण पार हम्म. 8व्या नंबर पर्यंत 200च्या स्ट्राईक रेटने खेळायची ताकद आहे इंडियाकडे, त्याबद्दल काहीच वाद नाही. बरोबर. आणि ठरवलं ना तर अभिषेक शर्मा आणि ईशान किशनला जर तसाच फणफणल्यासारखं खेळायचं झालं तर ते सुद्धा 300च्या स्ट्राईक रेटने खेळू शकतात आणि हे त्यांनी Exactly. दाखवलं. ते पण वायझेड प्लेयरच आहेत. पण सूर्यकुमारने खरंच खेळावं अशी खूप खूप इच्छा आहे आणि ऍक्च्युली माझी ही इच्छा खूप दिवसापासूनची की सूर्यकुमारनी नाही नाही ती तर खूप तो, दिवसांपासून आहेच आहे. नाही तो जो त्या फॉर्म मध्ये होता ना की सेंचुरी वगैरे मारायचा आणि म्हणजे समोरच्या टीमला कळायचं नाही व्हॉट हिट देम. आज जसा ॲलन खेळला तसा तो तशा आवेशात तो खेळायचा आणि आय डोंट थिंक 2-3 वर्षात मी तशी त्याची इनिंग पाहिली. एक्झॅक्टली. आय रिअली वॉन्ट टू सी दॅट. आणि तो मी एक कळकळीची विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना. हे बघा, ते मेसेज असतात ना, तसंच मी तुम्हाला एक विनंती करतोय. तुम्ही सबस्क्राईब केलं, तुम्ही जितकं जास्त सबस्क्राईब कराल ना तेवढे उद्या इंडियन टीमचे प्लेयर कॅचेस पकडणार आहेत. येस. आता बघा, प्लीज आता मी बघणार आहे की कोण सबस्क्राईब नाही करत. कारण सगळ्यांना माहिती आहे, अभिषेक शर्मा म्हण, तिलक वर्मा किंवा सूर्यकुमार या सगळ्यांपेक्षा आतापर्यंतचा एक्स फॅक्टर आपला फिल्डिंगच आहे. म्हणजे मी निगेटिव्ह अर्थाने म्हणतोय तर ते म्हणजे सगळ्यांची इच्छा आहे समोरच्या टीमसाठी एक्स हा फॅक्टर. समोरच्या टीमसाठी एक्स फॅक्टर की सगळ्यांची इच्छा आहे की कोणाचा फॉर्म येवो न येवो, जसे आहे तसे खेळला तरी चालेल, पण मित्रांनो कृपया कॅच पकडा रे, कॅच पकडा, कॅच नका सोडू. खरंच म्हणजे गुन्हा आहे तो कॅच सोडणं आणि स्पेशली वर्ल्ड कपला. एक्झॅक्टली. आणि गुन्हा. ज्यांनी इंग्लंडची टेस्ट सिरीज बघितली असेल त्यांना आठवत असेल आणि माहिती असेल, कॅचमुळेच आपण टेस्ट सिरीज हारलो होतो, त्या कॅच सोडल्यामुळे. तर हे फार महागात पडणार आहे. आता सेमीफायनल आहे, आता ती संधी नाही आहे पुन्हा. तर आणि मला डेफिनेटली माहिती आहे की हे सगळं डगआउटमध्ये हे सगळी चर्चा झाली असणार आहे, कान पिळले गेले असणार आहेत. पण तरी म्हणजे आमच्या सगळ्या फॅन्सच्या वतीने सगळ्यांना एक म्हणजे विनंती आहे की प्लीज कॅच पकडा, प्लीज. येस. आणि असा विचार करा की उद्या भारत हरला समजा तर इंग्लंड आणि न्यूझीलंडची फायनल होईल. किती बोरिंग मॅच असेल ती बघायला, असा विचार करा. हा म्हणजे क्रिकेटिंगच्या रूल वरून ठरतात त्याच्यात विनर कोण. एक्झॅक्टली. त्या दोघांच्या मॅच मध्ये. सो प्लीज भारताला चेअर करा, आम्हाला सबस्क्राईब करा आणि आपले सगळे कॅचेस आपण पकडू असं आपण गृहीत धरूया. येस. आणि एक जायच्या आधी मला तुला एक प्रेडिक्शन म्हणजे विचारायचं आहे की आपण असं जर गृहीत धरतोय की चला इंडिया फायनलला येत आहे आणि न्यूझीलंड तर आता आलेलंच, तर ह्या आधीचा इतिहास काही चांगला नाहीये. जेव्हा जेव्हा न्यूझीलंड फायनलला आलंय इंडियाच्या अगेन्स्ट, तर ते न्यूझीलंड त्यावेळेला फार भयानक खेळलंय. फायनल म्हणजे अशा म्हणजे डू ऑर डाय मॅच, सेमीफायनल. ऍक्च्युली हो, न्यूझीलंड ना मी म्हणेन अनफॉरगिव्हिंग टीम आहे. ते तुमच्या चुका तुम्हाला म्हणजे यू हॅव टू पे फॉर देम तुमच्या चुकांना जेव्हा तुम्ही न्यूझीलंडच्या विरोधात खेळता. आणि कुठल्याही सेमीफायनल फायनलच्या प्रेशरमध्ये न्यूझीलंडची टीम मी कधीच चुका करताना पाहिलेली. एक्झॅक्टली. आज कॅच 2 सोडले त्यांनी, पण स्टील त्यांनी ते कव्हर केलं सगळं जे काय झालं. एक्झॅक्टली. सो न्यूझीलंडच्या विरोधात तुम्ही जर प्रेशर मध्ये गेलात ना तर आपलं काही खरं नाही. हो, हे खरं. जस्ट फक्त वर्ल्ड कपची आता म्हणजे मागच्या वर्ल्ड कपची सेमीफायनल आणि आपण जो जिंकलो चॅम्पियन्स ट्रॉफी त्याची फायनल आठवा न्यूझीलंड समोर जाताना.
आणि यू विल बी फाईन. चलो, Yes. इंडिया टीमला आपण ऑल द बेस्ट देऊया. उद्या इंडिया आणि Yes. इंग्लंडची सेमीफायनल आहे. आज पहिल्याचा सेमीफायनलचा निकाल तर तुम्ही सगळ्यांनी बघितलेला, की न्यूझीलंड आता फायनलला पोहोचलेली आहे. आता सगळ्यांचं लक्ष Yes. उद्याच्या मॅचकडे. आता कळेल उद्याच आपल्याला की कोण फायनलला जाणार आहे आणि 8 तारखेला कोणाच्या अगेन्स्ट, न्यूझीलंडच्या अगेन्स्ट कोण असणार आहे. Yes. आम्ही जसं आज या सेमीफायनलचा ॲनालिसिस आणि गप्पा घेऊन आलोय, तसंच आम्ही डेफिनेटली सेकंड सेमीफायनल इंग्लंड आणि इंडियाचं ॲनालिसिस पण लवकरच घेऊन येऊ. तर प्लीज जाता जाता पुन्हा एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. लाईक. जे तुमचे फीडबॅक आहेत ते कळवा आणि बघत राहा फुल टॉस मराठी.